लाडकी बहीण योजना आणि या योजनेचं बघा आज 16 मे होता आणि आज शनिवार असल्यामुळे बघा बऱ्याचशा लाभार्थ्यांना असं वाटतं की उद्या रविवार येणार आहे आणि वितरण चालू होऊन तब्बल 5 दिवस झाले आहेत। म्हणजे आजचा दिवस जर आपण पकडला म्हणजे 12 तारीख 13 14 15 आणि आजची 16 तारीख म्हणजे आज 16 मे शनिवार आणि अजून पण बऱ्याचशा लाभार्थ्यांना वितरण झालेलं नाही आणि त्यामुळे प्रचंड लाभार्थ्यांना असं वाटतं की 5 दिवस वितरण चाललं आहे म्हणजे याचा अर्थ आता वितरण बंद झालं आहे का। कारण आज काय झालेलं आहे तर आज तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वितरण झालेलं नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज एप्रिलचा हप्ता आला का मार्चचा हप्ता आला त्याबद्दल पण बोलणार आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बरेचशे लाभार्थी विचारत आहेत की सर आम्ही अपात्र झालो आहोत का, तर त्याचं देखील उत्तर तुम्हाला अगदी या व्हिडिओमध्ये स्पष्ट कळणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वितरण थांबले आहे का। बघा वितरण थांबले आहे की नाही यावर माझं मत मी तुम्हाला सांगायलो आहे की मी माझं जे काही मत सांगतो आहे तर ते मत असं आहे की वितरण थांबलेलं नाही, हे माझं मत आहे आणि यामागे कारण पण आहे। यामागे कारण काय आहे की ज्या लाभार्थ्यांना अगदी शेवटला हप्ता मिळत असतो तर त्यापैकी म्हणजे ज्या अशा बऱ्याचशा लाभार्थी आहेत तर त्यांच्यापैकी 1-2 लाभार्थ्यांनाच फक्त हप्ता आलेला आहे, बाकी लाभार्थ्यांना अजून हप्ता आलेला नाही। यावरून मी तुम्हाला सांगतो आहे की वितरण अजूनही थांबलेलं नाही, कारण की इतक्या वर्षापासून मी जे या योजनेचे व्हिडिओ बनवतो तर माझा पण या योजनेबद्दल काही अभ्यास आहे आणि त्या आधारावर मी तुम्हाला सांगतो आहे वितरण थांबलेलं नाही। 12 मेला तसंच वाटलं, बऱ्याचशा लाभार्थ्यांना वाटलं की काहीतरी काय चुकीची अपडेट आहे का, कारण बाकी ठिकाणी तर कुठंच न सांगायला वितरण सुरू झालं, पण नंतर कळालं की दीपक सरचा व्हिडिओ आहे बरोबर अपडेट आहे। 13 मेला अशी अपडेट दिली मी की 2 हप्त्याचं वितरण चालू होतं आहे, बऱ्याचशा लोकांना विश्वासच नाही बसला, पण नंतर त्यांना कळालं की नाही 2 हप्ते खरंच मिळत आहेत। पण त्याचप्रमाणे सांगतो आहे अजूनही ज्या पात्र लाभार्थ्यांना हप्ता मिळाला नाही त्यांना हप्ता मिळण्याची शक्यता आहे, पण त्यासाठी पण काही गोष्टी मी महत्त्वाच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा वितरण हे थांबलेलं नाही असं माझं मत आहे बरं का, पण आतापर्यंत लाभ आला नसेल तर मग अपात्र समजायचे आहे का, त्याचं उत्तर पण आहे नाही। मग काय करायला पाहिजे तर अजूनही काही दिवस वेट करायला पाहिजे, अजून थांबायला पाहिजे काही दिवस। आता त्याचं कारण सांगतो आहे बघा, एरवी वितरण 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये पूर्ण संपायचे बरोबर, पण हे वितरण 5 दिवस झाले तरी देखील सुरू आहे। आज पण वितरण झालेलं आहे, त्याचे पुरावे पण दाखवले। आता मला बऱ्याचशा काही गोष्टी सांगायच्या आहेत त्यामुळे मी त्या स्क्रीनशॉटच्या आता भानगडीमध्ये पडणार नाही। मुख्याचं अति महत्त्वाचं तुम्हाला सांगतो बघा, पहिले तर 2 मुद्दे तुम्ही क्लिअर करा बघा। पहिला मुद्दा, आज फक्त एप्रिलच्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे आणि ते पण ज्यांना यापूर्वी मार्चचा हप्ता आला होता, पण आज कुणालाही मार्चचा हप्ता आलेला नाही, कुणालाही मार्चचा हप्ता आलेला नाही, ही बाब समजून घ्या। म्हणजे याचा अर्थ असं नाही झालेलं की आज काही लोकांना मार्चचा हप्ता आलेला आहे, नाही, ज्यांना पहिला मार्चचा हप्ता आला होता त्यांना आज एप्रिलचा हप्ता आलेला आहे। आज 16 मे रोजी सांगतोय मी तुम्हाला आणि फार कमी प्रमाणात वितरण झालं आहे, खूप कमी प्रमाणामध्ये आज। मग उद्या असणारे रविवार बरं का, उद्या रविवार असणारे, मग या रविवारी जे आहे वितरण होईल का, तर मागच्या हप्त्याचा आपण विचार केला तर फार कमी प्रमाणात झालं होतं, त्याचे पुरावे पण मी तुम्हाला दाखवले होते बघा, तुम्ही मागच्या वितरणाचे व्हिडिओ पहा। पण तसं होण्याची शक्यता यावेळेस कमी आहे। मग आता कधी होणार त्यावर पण आपण बोलूयात बघा। आता वितरण थांबले आहे का, अगदी मोठ्या शब्दामध्ये सांगतोय माझं मत नाही थांबले आहे। कदाचित बघा रविवारी वितरण जर का बंद राहिलं आणि जर चालू राहिलं तर म्हणजे उद्याच, तर त्याचा मी व्हिडिओ पुराव्यासहित तुम्हाला देईल, त्यामध्ये काही शंका नाही बरोबर। पण त्यानंतर सोमवारी मात्र परत वितरण सुरू होण्याची दाट शक्यता आहे, कारण अजूनही पात्र लाभार्थी त्यांना हप्ता मिळालेला नाही। जरी तुम्हाला वाटत असेल की KYC केलेली आहे, KYCच्या नंतर प्रचंड लाभार्थी अपात्र झालेले आहेत आणि वगैरे वगैरे झालेल्या असतील, पण कोण त्याही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो बघा। एक पहिली गोष्ट इथं क्लिअर करून घ्या, वितरण सुरू झालं होतं 12 मेला, 12 मे 13 14 15 आणि 16 तब्बल 5 दिवस झाले बघा वितरण चालू आहे। खरं तर वितरण 2 दिवसामध्ये पुरेसं होतं तुम्हाला माहिती आहे, पण आजही वितरण चालू होतं, एप्रिलचा हप्ता मिळाला। उद्या रविवार असल्यामुळे उद्या वितरण होण्याची शक्यता फार कमी आहे आणि जर झालं 1-2 लाडक्या बहिणींना तर मी किंवा काही लाभार्थ्यांना झालं तर मी त्याची अपडेट पण देईन तुम्हाला। पण परत 18 तारखेपासून आणखी वितरण सुरू होण्याची शक्यता आहे। आता तुम्ही म्हणाल एवढं विलंब का लागत असेल यांना, त्याचं कारण आहे बघा की हा जो हप्ता आहे पडताळणीच्या नंतर पहिल्यांदाच होत आहे आणि जसं जसं ते डेटा अपडेट करते DBT सर्व्हरला तशा पद्धतीने त्या लाडक्या बहिणीला पुढे हप्ता जात आहे, हीच बाब समजून घ्या। आणि परत आता समजा जेव्हा पण काही वितरण चालू होईल बाकीच्या
लाभार्थ्यांना, बरोबर, तर तेव्हा फक्त त्यांना परत मार्चचा येईल, मग त्याच्यानंतर परत एप्रिलचा येईल. त्यामुळे अजून वितरण जे जेव्हा सुरू होईल तेव्हा अजून पण वितरण 2-3 दिवस पुढे चालणार आहे. ही बाब तुमच्या लक्षात यायला पाहिजे आणि मी पूर्ण तुम्हाला हे लॉजिकनं सांगत आहे. आता मला सांगा, एवढा वेळ तर लागतच नव्हता कधी, पण यावेळेस लागतो आहे आणि त्यामुळे सांगतो आहे प्रचंड लाभार्थी आहेत की ज्यांना हप्ता अगदी शेवटला मिळतो त्यांना अजून हप्ता मिळालेला नाही, बरं का. ही बाब तुमच्या लक्षात मी आणून देतो आहे. बघा, आतापर्यंत जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर तुम्हाला अपात्र तुम्ही समजायचे आहे का? कारण अशा प्रकारच्या अपडेट तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पाहतात आणि मग मला लगेच येऊन कमेंट्समध्ये विचारतात, सर मग सांगा आम्ही अपात्र झालो आहे का, आम्ही इतक्या दिवसापासून चेक करत आहोत. आता मी पहिली गोष्ट तुम्हाला एक सांगतो, काही लाडक्या बहिणी असं म्हणतात की सर आम्ही नेहमी जे पाहतोय अकाउंटला पैसे आले का वगैरे वगैरे. तर माझी अशी इच्छा आहे की ज्या लाडक्या बहिणींना समजा असं वाटत असेल आले का, तर तुम्ही लवकर पाहू नका, काही दिवस थांबा, बरोबर, किंवा वितरणच्या शेवटच्या दिवसापर्यंत थांबा. त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस मी सांगेल की वितरण संपलं तोच व्हिडिओ पहा. तुम्ही विनाकारणमधले व्हिडिओ पण पाहू नका, कारण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ पहा असं मी कधीच म्हणणार नाही. तर ती बाब तुम्ही समजून घ्या. तर त्यामुळे बघा, मधल्या टायमामध्ये असं नसतं की तुम्हाला वितरण झालं म्हणजे बाकीच्यांना, तुम्हाला वितरण नाही झालं म्हणजे बाकीच्यांना होत नाही. आज जसं की बघा, आज काही लाभार्थ्यांना झालं, मग तसं आपल्याला काही दिवस वाट पाहावं लागेल. बघा ना, ज्यांना 12 तारखेला हप्ता नाही आला त्यांना 16 तारखेला आला, ज्यांना 12 तारखेला मार्चचा हप्ता आला त्यांना पुढे जे आहे त्यांना एप्रिलचा हप्ता आला, त्यांना वाट पाहावीच लागली, बरोबर की नाही. तर ही बाब आपण सर्वांनी समजून घेणं गरजेचे आहे. तर इथे बघा, जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर तुम्ही अपात्र समजायचे आहे का, तर मी अजून पण तुम्हाला सांगतोय काही दिवस वेट करा. लगेचच तो निर्णय तुम्ही ठरवायचा नाही की तुम्ही अपात्र झाला आहात वगैरे वगैरे वगैरे, बरोबर. आता याच्यामध्ये 2 गोष्टी तुम्ही समजून घ्या. पहिलं तर तुम्ही KYC केलेली आहे का. जर तुम्ही KYC केली असेल आणि जर तुम्ही KYC ती दुरुस्ती पण केली असेल, म्हणजे समजा ज्यांना दुरुस्ती करायची गरज होती त्यांनाच, बरं का. काही लाभार्थी असं पण विचारतात, सर डबल KYC करायची गरज होती का, तर नाही. तुम्ही एकदा कधी पण जर KYC केली असेल आता या नवीन अपडेटच्या नुसार, बरोबर, किंवा तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला असेल, साधा सिंपल शब्दामध्ये KYC केल्याच्या नंतर, तर काही चिंता करायची गरज नव्हती. काही लाडक्या बहिणींनी KYC दुरुस्ती केली, काहीही अडचण नाही, चांगली गोष्ट आहे केली असेल तर. पण काही लाडक्या बहिणींना KYC दुरुस्ती करायची गरज नव्हती, तर काहीच गरज नव्हती मग, बरोबर. आणि समजा कोणी केली असेल तरी पण काही अडचण येणार नाही. पण आता राहिला मुद्दा, जर तुम्ही KYC केली असेल, बरोबर, KYC केली असेल तर तुम्हाला अडचण येणार नाही, बरोबर. कारण की तुम्ही KYC केली आणि तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही या योजनेच्या पात्र लाभार्थी आहेत. मी परत सांगतो आहे, पात्र लाभार्थी असाल तर तुमचा लाभ बंद होणार नाही. पात्र म्हणजे कोणत्या, की तुमचं उत्पन्न, तुमच्याकडे 4 चाकी नाही आहे, तुमच्या घरामध्ये शासकीय नोकर नाही, आणि त्या बऱ्याचशा काय अशा गोष्टी आहेत छोट्या मोठ्या, आणि त्या यापूर्वी पण आपल्या चॅनलवर तुम्हाला सांगितलेल्या आहेत मी. जर तुम्ही KYC केली असेल, परत सांगतो आहे, आणि तुम्ही पात्र लाभार्थी असताल तर तुम्हाला हप्ता येईल. त्यामध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे. अजून काही दिवस आपण नक्की वाट पाहूयात. जेव्हा परत वितरण चालू होईल तेव्हा परत तुम्हाला अपडेट येईल. पण प्रचंड लाभार्थ्यांना अजूनही हप्ता वितरित झालेला नाही. आता ज्यांनी KYCच केलं नाही तर त्यांना मात्र हप्ता येणार नाही, आणि त्यांचा हप्ता खरं जर आपण पाहिला तर मागेच बंद झालेला आहे, जवळपास डिसेंबरच्या वेळेसच. आता याच्यामधून काही तुरळक लाडक्या बहिणी मागे पण, म्हणजे त्यांना अपात्र पण केलं जाऊ शकतं. जसं की कोणी नवीन गाडी घेतली असेल 4 व्हीलर, जसं की कुणाचं जे उत्पन्न जे आहे कोणी लपवलं असेल, तर अशा वेगवेगळ्या, बरोबर, मी त्याबद्दल पण तुम्हाला सविस्तर बोलेल. पण जर तुम्ही पात्र आहे, तुम्हाला माहिती आहे आम्ही पात्र आहे, आम्ही KYC केली आहे, आम्हाला फेब्रुवारीपर्यंत हप्ता आला आहे, तर मग कोणी चिंता करायची गरज नाही. एवढीच बाब तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर कट सांगत आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वितरण परत जेव्हा चालू होईल, आता उद्या जर वितरण चालू झालं त्याचे अपडेट येईलच, पण माझ्या मते परत आणखी सोमवारी हे वितरण परत रिझ्यूम होईल, परत चालू होण्याची शक्यता ही अधिक आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. बघा, काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.